तर मग आनंद गावामध्ये एवढे मोठे कार्यक्रम राहतात की तुम्हाला काय सांगू बा. आज गुढी पाडवा आहे तर तुम्हाला सगळ्याला गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा. तरी आमच्या गावात निघायला रॅली सकाळीची सगळे बा तर बुवा आता दिंडी तर आली तरी समजा जागेश्वर महाराजच्या मंदिरापर्यंत. आता गुढीपाडवा आहे म्हटलं, नवीन वर्ष बी आहे. तर सकाळी तर काही तुम्हाला विश केलं नाही, तर आता संध्याकाळी विश करतो. गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. मगाशी बी दिल्या, डबल बी घ्या. तर म्हटलं आता मंदिरात जा, चांगले कामं करा, पाया गेला का. आता आपल्यासोबत आपले विशाल भाऊ आहेत, आम्ही चालू आता पाहायला गेले. खंडोबाच्या मंदिरात आलो आम्ही दर्शन घ्यायसाठी. आता गेट वगैरे लावलं, पण मंदिर एवढं भारी बांधलेलं आहे ना की एक नंबर. मंदिरात तुम्ही सांगतो पायाचंच काम नाही, एकच नंबर काम आहे. मंदिरात आलो, दर्शन वगैरे घेतलं. आता आपल्याला आणखी जागेश्वर महाराजच्या मंदिरात बी जाणार आहे. जागेश्वर महाराजच्या मंदिरात जाऊन याचा भंडारा लागते. येळकोट जय मल्हार. आपण जागेश्वर महाराजच्या मंदिरात दर्शन घ्यायसाठी आता गणपती बाप्पाच्या पण दर्शन घ्यायला लागते. गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, त्यानंतर नंदी महाराजचे दर्शन घेण्यावरती नंदी महाराजचे दर्शन घेतल्यानंतर याची घंटी वाजावं लागते की बा आपण मंदिरात आलो म्हणजे अशी उपस्थिती द्यायला लागते. आता ह्या आमच्या गावातली शंकरजीची पिंड लय पुरातन काळातली जुनी पिंड आहे, लय मान्यता आहे. मला आमच्या गावात जागेश्वर महाराजच्या मंदिरात आता सर्व ठिकाणी दर्शन वगैरे घेऊ. मग आता आपल्या महादेवाचं दर्शन घेता की ना, मेन महादेवाचं दर्शन आहे सर्वात. मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल की बस तुम्हाला इथे घरी जायचं मलाच नाही करणार. एकदम शांत वातावरण आहे इथं. पाहू शकता तुम्ही महादेवाची पिंड. आता दर्शन वगैरे झालं. आता आपल्याला झालं आहे बाहेरच्या साईडले. बघा पण बाहेर जा असं आहे. मग खेडेगावात राहायचे फायदे आहे की म्हणजे जेव्हा म्हणून करेल तेव्हा कुठे जायचे. आता तुम्ही जर कुठे सिटी वगैरे असले तुम्हाला रात्री कुठे फिरायला भेटत नाही, आम्ही कुठे बी जाऊ शकतो. तर हे आपल्या गावातले पोट्टे आहेत, ते दर्शन गिर्शन घेऊन बसा ते आरामशीर. साधेराव हे आमच्या गावातले साधेराव तिकून कोपरा. तर मग बुवा आता मंदिरात दर्शन घेतलं. मग जराकभर घ्यावं म्हटलं बसून. आता गमते जरा सगळा. दिवस चांगला आहे ना आजचा, गुढीपाडवा आहे. आता थोडा वेळ बसतो आम्ही, मग जातो घरी. हे मंदिराचा पाहू शकतो तुम्ही परिसर, एकदम स्वच्छता सगळं पद्धतशीर आहे. मग आता आपण दर्शन वगैरे घेतलं, आता बसलो आपण. आता जाऊ घरी थोड्या वेळानं.